नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। काल स्वप्न पडलं मला आणि खुद्द गजानन महाराज आले की आपल्या घरात। महाराज आपल्या दोघांना भरभरून आशीर्वाद देत होते। महाराज येत्या चातुर्मासात तुम्ही माझ्या घरी वास्तव्याला यावं एवढीच इच्छा आहे। तुझी इच्छा आम्ही जरूर पुरी करू, पण त्यासाठी तुला आज या मठात राहावं लागेल। तुला इथला प्रसाद ग्रहण करावा लागेल। गोपाळा, हा चातुर्मास तुझ्या घरी। उद्याच आपण निघू। गण गण गणात बोते। 4 महिने उलटून गेले, महाराज अजूनही परतले नाहीत। का? त्याचं कारणही कळत नाही। गोपाळराव बुटी शेगावच्या कुणाही माणसाला महाराजांची भेट घेऊन देत नाही। असं का? शेगावची रयास गेली आहे। कुणाच्या चेहऱ्यावर चैतन्य उत्साह दिसत नाही, कारण त्यांचा देव मंदिरात नाहीये, नागपुरात आहे। महाराजांना कसं परत आणावं? भक्तगणांची बैठक बोलवून यावर विचार विनिमय करायला हवा। हो महाराज, तुम्हाला योग्य ठिकाणी मुक्कामी आणून माझ्या आयुष्याचं सार्थक होऊन राहिलं बाप्पा। काय हो, एकटेच कोणाशी बोलून राहिले तुम्ही? महाराजांशी बोलून राहिलो होतो। महाराजांशी? अहो, महाराज आपल्या वाड्यावर आहेत म्हणून आपल्या वाड्याला शोभा येऊन राहिली आहे। मंदिराला शोभा येते ती त्याच्या कळसामुळं। बुटी सरकारांच्या लौकिकांनाही कळस गाठलाय। नागपुरात आपल्या तोडीचं कोणीही नाहीये। आहो, पण महाराज शेगावी जातील तेव्हाच काय? शेगावरनं महाराजांच्या भक्तांचे सांगावे येऊ लागलेत, महाराजांना परत पाठवा। शक्य नाही, शक्य नाहीये ते। महाराजांना आम्ही इतक्या शेगावला नाही पाठवून राहिलो। रोज इथे ब्राह्मण भोजनं घडून राहिली आहेत। भजन कीर्तनानं अख्खा वाडा दुमदुमून राहिलाय। अशा मंगलमय वातावरणामध्ये महाराज खुशीत राहून राहिले। शेगावात काय, महाराज काय बोलून नाही राहिले म्हणून त्यांचे भक्त त्यांना कसेही वागवतात। झाडाखाली, दगडी ओट्यावर चटई अंतरवून कुठेही बसवतात। अरे तुम्ही देव मानताना त्यांना, मग त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान द्यायला नको? मी आपल्या शिपायांना सांगून ठेवलंय, शेगावहून कोणी महाराजांना भेटायला आलं तर त्यांना आत सोडायचं नाही, मग ते कुणीही असो। बस, विषय इथंच संपून राहिलाय। काय करताय तुम्ही? नुसत्या एरझाऱ्या घालून काही उपयोग होणार नाही। तोच विचार करतोय। महाराजांना नागपूरहून इथे कसं आणता येईल? हा गोपाळराव बुटी दिलेला शब्द पाळत नाही, म्हणजे त्याच्या मनात खोट असावी। खोट असावी नाही, खोट आहेच। अरे बंगटला भाऊजी या बसा, मी गुळपाणी आणते। आता स्वस्थ बसायची नाही तर काहीतरी कृती करून दाखवण्याची वेळ आली वहिनी। पण बंकटलाल, महाराजांना नागपूरहून इथं आणायचं तुम्हाला काही उपाय सुचलाय का? हो। अहो सांगा मग पटापट। अहो, हे गोपाळराव शेगावून आलेल्या कुणाही माणसाला महाराजांना भेटूनच देत नाहीये। आपले बाळाभाऊ महाराजांना आणायला गेले ते तिथेच राहिले।
नाही, मला वाटते महाराजांनी बाळाभाऊंना थांबून घेतलं असेल, नाही तर तू गोपाळराव बाळाभाऊंना कशाला थांबून घेईल? नाही नाही, तुम्हाला काय उपाय सुचला ते सांगा बरं आधी. पाटील, मला असं वाटतंय की हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही. अहो, बुटींचं वैभव आणि त्यांचा दरारा पाहता त्यांच्या तोडीस तोड माणूसच त्यांना आणायला जायला हवा, आणि तसे तुम्ही आहात. व्यंकटलाल, हो पाटील. अहो, तुम्ही शेगावचे जमीनदार आहात. तुमचा मान बुटींना ठेवायलाच हवा. आत्ताच मी मठातून येतोय, भक्तगणांची माझी चर्चा झाली. सगळ्यांची आशा तुमच्यावर आहे. हे तुम्हीच करू शकता. बुटी आपल्या श्रीमंतीचा धाक दाखवताय, तुम्ही तुमच्या मनगटाचा धाक दाखवून महाराजांना घेऊन या पाटील. हे बघा पाटील, आता दुसरा कुठलाही उपाय नाहीये. अहो, महाराज हे शेगावकरांचे प्राण आहेत. त्यांचे प्राण त्यांना परत द्या. तुम्हाला वाटलं तर मी तुमच्या सोबत येतो ना नागपूरला. काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया आपण. कधी निघायचं? महाराज, महाराज, बोला बाळाभाऊ, ऐकतो होता मी. खूप छान आदरातिथ्य केलं नाही गोपाळरावाने? इतकी श्रीमंती की डोळे दिपून गेले. असं वाटतं की आपण इंद्राच्या दरबारातच आहोत. गोपाळरावांना कबूल केल्याप्रमाणे हा चातुर्मास आपण इथे व्यतीत केलात, पण आता शेगावची भक्तमंडळी वाट पाहते आहे महाराज. दररोज तिकडून सांगावा येतोय, महाराजांना घेऊन या. आमचा देव आमच्याच देवारात असू द्या. गजानन महाराज म्हणजे काही शोभेची वस्तू नाही जी गोपाळरावांनी नेऊन आपल्या घरात बसवावी. मग चालायचं का शेगावला? बाळाभाऊ, महाराज, इथं आपली इतकी छान बरदास्त ठेवलेली आहे. माणसांची गर्दीच्या गर्दी उसळते. भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठतायत आणि लोक तृप्त होऊन घरी जात आहेत. हा थाट म्हणजे कुबेराचं वैभव उपभोगतो आहोत आपण. हे वैभव सोडून शेगावला जायचं? महाराज, पण तरीही शेगाव ते शेगाव. आपली आई काळी, ठेंगणी, ठुसकी, दुसऱ्याची गोरी सुंदर, म्हणून आपण आपल्या आईला सोडून दुसरीला आई मानतो का? नाही महाराज. चला आपण जाऊया शेगावला. हो, सोन्याचा पिंजरा नको आम्हाला. आमचं शेणा मातीने सारवलेलं घरच आम्हाला प्रिय आहे. तुम्ही गोपाळरावांशी बोला. महाराज, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. हे बघा, महाराजांना कोणीही डांबून ठेवू शकत नाही. तो गोपाळराव बुटी का असे ना, तेच नेमकं तिकडे काय घडलं असेल ना हे सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की महाराजांनी स्वखुशीनं गोपाळरावांच्या घरातला स्वतःचा मुक्काम वाढवलाय? सध्या तरी तसंच दिसतंय आम्हाला. अहो, काहीतरीच बोलताय तुम्ही. मला नाही वाटत महाराज असं काही करतील. आणि तसंच काही असतं तर त्यांनी सांगावा धाडला असता ना. शेगावकरांचा जीव असा टांगणीला लावला नसता. अहो, काय म्हणतेय मी? हा, तुम्ही म्हणता ते पटते आम्हाला. हो ना. मग आता दुसरा कोणताही विचार करू नका. रात्र झाले, तुम्ही शांतपणे झोपा आणि उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे भाऊजींबरोबर नागपूरला जा. हां, ठीक आहे, जशी आज्ञा. चला आता. अरे अरे वेड्या,
तुम्ही पाटील बंधूंनी आम्हाला गण्या गजा म्हणून हिणवलं, उसाच्या कांडाने आम्हाला चोप दिला, कुस्तीचं आव्हान दिलं, तरी आम्ही तुमच्यावर रागावलो नाही. कारण तुमच्या कुळावर संतांची कृपा आहे. आणि असं असताना देखील आमच्या मनात काय चाललं हे तुम्ही ताडू शकत नाही, याचंच मोठं आश्चर्य वाटतं. अरे झोपून काय राहिलाय? ताबडतोब नागपूरला ये आणि आम्हाला शेगावला घेऊन चल. गोपाळाला शक्य झालं तर तो आमच्या अंगावर सोन्याची वस्त्र चढवील आणि आम्हाला निर्जीव करून टाकेल. आमचा जीव घुसमटतोय हरी, आमचा जीव घुसमटतोय. हरी ये. महाराज, मी येतोय महाराज, मी येतोय. नमस्कार गोपाळराव. नमस्कार बाळा भाऊ. बाप्पा, तुम्ही काय येऊन राहिले इकडे? महाराजांना काय हवं होतं तर आम्हाला बोलवून घ्यायचं तिकडे. नाही, मी महाराजांसाठी काही मागायला आलेलोच नाहीये गोपाळशेठ. त्यांना काय कमी आहे? आपल्याकडे जे जे नाही ते सर्व त्यांच्याकडे आहे. असं? मग तुम्ही का तसदी घेऊन राहिले इकडे यायची? चातुर्मास पार पडला, आपण महाराजांची इतकी सेवा केली की 7 जन्माचं पुण्य पदरी पाडून घेतलं. तेव्हा आता काय? महाराजांची इच्छा आहे की परत शेगावास जावे. महाराजांची इच्छा आहे का तुमची इच्छा आहे बाळा भाऊ? नाही म्हणजे वाघाचे पंजे. बाळा भाऊ, एकच गोष्ट स्पष्ट शब्दात सांगून राहिलो. महाराजांच्या नावावर तुम्ही तुमच्या मनाचे मांडे भाजून राहिलात, बरोबर नाही. सगळंच करपून गेलं तर मग काय मजा राहिली बाळा भाऊ? नाही गोपाळशेठ, बराच काळ लोटला. शेगावात सगळी भक्त मंडळी महाराजांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. काय सांगून राहिलात तुम्ही त्या शेगावकरांचं? आम्ही जेवढी बरदास्त ठेवून राहिलो महाराजांची, तेवढे ठेवून राहिले का शेगावकर? अहो, कुबेर तिजोरी भरून राहिला आमच्या घरची, ती सगळी महाराजांसमोर खुली करून राहिलो ना आम्ही. तुमच्या पोटात का दुखून राहिलो? गोपाळशेठ, गैरसमज नको. कसला समज आणि गैरसमज हो? जोपर्यंत आमचं मन भरत नाही तोपर्यंत महाराजांना आम्ही इथून हलवू देणार नाही. काही कमी जास्त हवं असेल तर आम्हाला सांगून द्या ना. अरे गोपाळा, कमतरता आहे. तुझ्या मनातला भाव अशुद्ध नसला तरी पूर्णपणे शुद्धही नाही. पैशाने विकत मिळणारी कोणतीही गोष्ट तू आम्हाला देऊ शकतोस, पण आम्हाला असलं काहीच नको आहे. हे शेगाव नाही, नागपूर आहे. पण मला मात्र आता घरचे म्हणजे शेगावचे वेध लागले आहेत. माझा भक्त हरी पाटील इथे यायला निघालाय. तो येण्यापूर्वी मला इथून जाऊ दे. तो इथे आला तर त्याच्यापुढे तुझा निभाव लागणार नाही. तुझ्या उड्या धनाच्या जोरावर, तो आपल्या मनगडाच्या जोरावर मला इथून घेऊन जाईल. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात. महाराज, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. महाराज, आपल्या कृपा आशीर्वादाने साधन द्वादशी यथासांग पार पडली आहे. आता प्रसादाच्या निमित्ताने अन्नदान करतो. सुकामेवा घातलेले साजूक तुपातले पदार्थ खावे, ते या गोपाळ बुटींच्याच घरातले.
आला माझा हरी आला, मला शेगावला न्यायला आला. हरी महाराज हरी बंकट महाराज बंकट हरी महाराज, आपण शेगावात नाही तर शेगाव कसं ओकबोकं वाटतंय. चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहत असतो तसंच शेगावातले भक्त मंडळी आपल्या कृपाच्या वर्षासाठी आसुसलेले आहेत. आणि काय हो गोपाळराव, चातुर्मास संपल्या संपल्या तुम्ही महाराजांना शेगावात सोडणार होतात ना. स्वतःला तुम्ही महाराजांचे निस्सीम भक्त असं म्हणून घेता आणि दिलेला शब्द तुम्हाला पाळता येत नाही. हे काय बरोबर नाहीये तुमचं. आमच्याच घरात येऊन आम्हाला काय चूक काय बरोबर हे शिकवून राहिलात का तुम्ही? गोपाळराव, तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. चला महाराज, आपल्या शेगावी जाऊया. चला. आमच्या घरात आमच्या परवानगीशिवाय कोणी येत नाही की कोणी जातही नाही. गोपाळराव, महाराजांना घेऊन जातो म्हणताय? महाराज काय तुमची जागिरी आहे? ते स्वखुशीने इथं राहत आहेत आणि ते इथंच राहतील. बघतो ना त्यांना कोण आणि कसं घेऊन जात ते. गोपाळराव, करतो बघतोच्या गोष्टी आमच्या समोर करू नका. तुमच्या श्रीमंतीचा जोर आमच्या मनगटासमोर चालणार नाही. वाघाला एका फुकीत खाली पाडतो आम्ही. आजमाचा आहे महाराज. मी काय बोलू, माझा हरी असाच आहे. तो सरळ असला तर सूत, नाही तर भूत. गोपाळराव, तुमच्या अशा वागण्यामुळेच हरीला इथे यायला लागलं. आता तो तुमच्या मानगडीवर बसला तर मी काय करू? ऐकलत ना गोपाळराव? अहो, आता तरी हट्ट सोडा. ब्रह्मांडात भ्रमंती करणाऱ्या संतांना कधीही आपल्या घरात डांबून ठेवू नये. अहो, राजहंसाला तुम्ही मोत्याचा दाणा जरी खाऊ घातलात तरी तो तुमच्या घरात थांबणार नाही. त्याला त्याचं सरोवरच हवं असतं. कारण सरोवरातल्या प्रत्येक जीवावर त्याचं प्रेम असतं. तो कुणाचाच नसतो, तो ब्रह्मांडाचा असतो. राग बोललास बंकट. महाराज, होय गोपाळा, तुझ्या भक्तीत काहीच दोष नाही. पण तू जिला शक्ती मानतोस तिच्यात दोष आहे. तुला श्रीमंतीचा गर्व झाला आहे, तो वाईट आहे. पैशानं साधनं विकत घेता येतात, साधना नाही. ज्याला साधनेचं मोल कळलं आहे तो श्रीमंत आहे. म्हणून माझ्या शेगावातला प्रत्येक माणूस श्रीमंत आहे. म्हणून त्यांच्या सहवासात राहायला मला आवडतं. महाराज, महाराज, मला क्षमा करा. चुकलो मी. गोपाळा, तू मनाने वाईट नाहीस, पण तुझ्या मनावर सोन्याची चांदीची हिरे माणक्यांची पुटं चढली आहेत, ती वाईट आहे. त्यांना झटकून टाक आणि बघ तुझं मन कसं आरशासारखं स्वच्छ आहे ते. होय महाराज. महाराज, आज आपण माझे डोळे उघडलेत. अरे, त्यासाठीच गुरु करायचा असतो. प्रसंगी जो आपला कान चिरगळून आपल्याला वागण्याचा आणि जगण्याचा मार्ग दाखवू शकतो. म्हणून गुरुने घालून दिलेल्या मार्गावरून सतत चालत राहा, म्हणजे तुमचं कधीही अहित होणार नाही. होय महाराज. हरी, आता तुझ्या मनगटातला जोर दाखवण्याची काहीही जरुरी नाही. तुम्ही सारीच माझी लेकरं. समोरासमोर या, पण ते एकमेकांवर प्रेम करण्यासाठी. गोपाळराव, हरी भाऊ. हरी, आता प्रसाद घेऊनच आपण शेगावी प्रस्थान करू. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरु ही केवळ व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. गुरुतत्वाला बांधून न ठेवता
त्याचा प्रचार आणि प्रसार करणं म्हणजेच गुरुची सेवा करणं होय.